अनेक जण महापालिकेत सत्ता असताना आम्ही काय केले ते विचारत आहेत. त्यांनी आम्हाला विचारण्यापूर्वी आरसा पाहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा. मात्र चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजितदादा यांना दिला. महापालिका निवडणुकीनिमित्त भाजप नेते व अजितदादा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अजितदादा विविध सभा व पत्रकार परिषदांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ता काळात विकास न होता भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी कात्रज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता अजितदादा यांना सूचक इशारा देत महापालिका निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच आम्हाला राजकारण नाही तर शहराचा विकास हवा आहे असेही ते म्हणाले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी तरतूद करू. भुयारी मार्गाचे जाळे निर्माण केले जाईल. त्यासाठी 32,000 कोटी रुपयाची तरतूद केली जाईल. तसेच पुणे शहराचा विचार करता शहरात क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ 9% क्षेत्रावर रस्ता आहे. ही टक्केवारी वाढवली जाईल. शहरातील 32 रस्त्यावर 80% वाहतूक होत असून त्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, वाहतुकीचे अडथळे दूर करण्याच्या उपाययोजना केल्या जातील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्याची 4,000 इलेक्ट्रिक बसे घेण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.